नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की पारू आणि गणी आता गावी जायला निघालेले असतात. मारुती, पारू, गणी सगळेच खूप इमोशनल झालेले असतात. तिथे प्रीतम सुद्धा असतो आणि तेवढ्यात गणी येतो आणि प्रीतमला घट्ट मिठी मारतो आणि म्हणत असतो, प्रीतम सर मला नाही जायचंय इथून, मला इथेच राहायचंय. पण काय करणार, तुमचं बा ऐकत नाहीये. तायडीची काही चूक नसताना तिला तो गावी पाठवतोय आणि तिची काळजी घ्यायला मला सुद्धा तिच्यासोबत जायचंय. मी तिला एकट्याला तिकडे नाही जाऊ देऊ शकत. आणि तो असं रडत असतो आणि रिक्षात येऊन बसतो. आता मारुती म्हणतो की तुमच्या ह्या कमनशिबी बापाला ना माफ करा. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि काय रे गणी, तू जातोयस, तुला तुझ्या बाला भेटायचं नाहीये का? आता गणी रुसून बसलेला असतो. पारू म्हणते, गणी काही झालं तरी तो आपला बाप आहे आणि जा त्याला भेटून जा. आता गणी खाली उतरतो आणि मारुतीला घट्ट मिठी मारतो. मारुतीला खूप बरं वाटतं. तो म्हणतो, जा आता निघा. आणि रिक्षावाल्या काकांना सांगतो की रिक्षा जरा हळू चालवा, यांना व्यवस्थित घरी पोहोचवा. इकडे प्रीतम खूप विचार करत असतो आणि तो म्हणत असतो की काय हे मारुती मामांनी असं का केलं, पारूला इथून का जायला सांगतायत ते. गणी म्हणत असतो, प्रीतम सर, आणि तो रडत असतो. तेवढ्यात प्रीतम म्हणतो, अरे गणी, तुला विश्वास नाही का माझ्यावरती? आदित्य सरांवरती तर विश्वास आहे ना तुझा. तुम्ही फक्त काही दिवसांसाठी गावी चाललेले आहात. तिकडे जा, मस्त एन्जॉय कर, मजा मार, तुझ्या सगळ्या मित्रांना भेट. आणि हो, तुला शाळेत जाण्यासाठी इकडेच परत यायचंय, त्यामुळे थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला तिकडून परत इकडे घेऊन येऊ. जा आता, रडू नको. आणि आता रिक्षा तिथून निघून गेलेली असते. पारू आणि गणी तिथून जायला निघालेले असतात. इकडे मारुती घरी येतो. त्याला दोघा मुलांची खूप आठवण येत असते. पारू त्याला जेवण भरवत असते, त्याची काळजी घेत असते. ते क्षण त्याला आठवत असतं आणि तो रडत असतो. इकडे पारू आणि गणीलाही मारुतीची खूप आठवण येत असते. गणी म्हणत असतो, बाने असं का केलं? आपल्या मुलांबद्दल त्याला काहीच वाटत नाही का? आपल्याला एवढ्या लांब पाठवून दिलं त्याने. इकडे येण्याचा निर्णय सुद्धा त्यानेच घेतला होता आणि आता आपल्याला पाठवून तिकडे देण्याचा निर्णय सुद्धा त्यानेच घेतला. आपल्याला काहीच का करता येत नाही, काहीच का बोलता येत नाही? त्यावर पारू म्हणते, हे बघ गणी, मोठी माणसं आपल्यासाठी जो काही निर्णय घेतात तो योग्य असतो. आपल्याला तो कळत नाही, पण आपण त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवायचा असतो. प्रश्न विचारायचे नसतात. आपला बा आपल्यासाठी खूप काय काय करतो आणि मला माहिती आहे की बाने हा निर्णय घेतला आहे म्हणजे त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे. त्यामुळे तू असे प्रश्न विचारू नको. आणि तुला जायचंय का बाकडे? चल, मी आत्ताच रिक्षावाल्या काकांना गाडी वळवायला सांगते आणि तू जा त्याच्याबरोबर. हा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी जाते ना गावी. त्यावर गणी म्हणतो, नाही ग तायडे, तू तिकडे एकटी जाणार, तुझी कोण काळजी घेणार? तेवढ्यात पारूला आता आदित्य सोबत गावी घालवलेले सगळे क्षण आठवतात. गावाला गेलेलं असताना आदित्यने तिची कशी काळजी घेतली होती, कसे एकमेकांसोबत ते राहिले होते, हे सगळं तिला आठवत असतं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. गणी म्हणतो, आली ना तुला आठवण? आदित्य सर, प्रीतम सर, परत प्रिया मॅडम यांची ती सगळी मायेची माणसं होती, तुला खूप जीव लावायची. आता गावी हे सगळं नसणार, त्यामुळे तुला सुद्धा त्यांची आठवण येते की नाही? मग का जातोय आपण? मला खरंच कळत नाहीये तायडे. आपण ना इकडे यायला नको हवं होतं, आपण तिथेच राहायला हवं होतं. मला परत बंगल्यावरती जायचंय, असं तो हट्ट करत असतो. इकडे गणीला खूप आठवण येत असते आणि तो रडत असतो. तेवढ्यात तिथे सावित्री येते आणि सावित्री त्याच्यासाठी जेवण घेऊन आलेली असते आणि ती म्हणते, घे मारुती दादा, जेवण करून घे. मारुती म्हणतो, नकोय मला जेवण, मला अजिबात करमत नाहीये, माझी दोघंही मुलं माझ्यापासून दूर गेलेली आहे. त्यावर सावित्री म्हणते, अरे मग का पाठवलं तिला इथून? तिची काहीही चूक नव्हती आणि तरी सुद्धा तू इथून तिला जायला सांगितलं. त्यावर मारुती म्हणतो की अगं काय करणार मी, आपल्या गरिबाची ना सगळ्यात मोठी दुश्मन असते ती आपली गरिबी. कारण ते गरिबी असताना आपण फक्त एकच गोष्ट कमवलेली असते, ती म्हणजे आपली इज्जत, आपली प्रतिष्ठा. आणि हो, त्याला कुठेतरी गालबोट लागू नये म्हणून मी पारूला इथून पाठवून दिलं. माझ्या मुलांच्या चारित्र्यावर कोणी संशय घेऊ नये आणि तिच्यामुळे आदित्य बाबा, अहिल्या मॅडम यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी तिला इथून पाठवलं. उद्या कोणीही पारूला बोललेलं मला सहन झालं नसतं आणि माझ्या मुलांसाठी म्हणून मी त्या दोघांना इथून पाठवून दिलं. काय ना, मी खूप इमानदारीने आतापर्यंत किर्लोस्करांची सेवा केलेली आहे आणि त्या इमानदारीला सुद्धा कुठेही गालबोट लागू नये असंच मला वाटत होतं आणि म्हणून त्या दोघांना मी इथून पाठवून दिलं. नाहीतर मला सुद्धा त्यांची खूप आठवण येते, माझं सुद्धा त्यांच्यावरती खूप प्रेम आहे. त्यावर सावित्री म्हणते, हो का, तुला असं करायचं होतं म्हणून तू स्वतःच्या मुलांना स्वतःपासून दूर केलं. परक्या माणसांसाठी तू आपल्या मुलांना इथून गावी जायला सांगितलं, तिकडे गावाकडे त्यांना एकटं राहायला सांगितलं, हो ना? म्हणजे तुझ्यासाठी तुझं मूल कोणीच नाहीये, तुझ्यासाठी फक्त आणि फक्त तुझी मालक लोकच महत्वाचे आहेत. त्यावर मारुती म्हणत असतो, तसं नाहीये सावित्री. आता थोड्या दिवसांनी मी सुद्धा गावाला जाणार आहे
इथे आता माझं काहीही राहिलेलं नाहीये. उरलेलं आयुष्य मी गावाकडेच घालवणार आहे. माझ्या मुलांसोबत, माझ्या लेकरांसोबत तिथे कष्ट करेल, त्यांचे पोट भरेल आणि त्यांच्यासोबतच आयुष्य घालवणार आहे मी. आणि तो रडत असतो. सावित्री म्हणते, तुमच्या मनासारखं झालं ना, आता केलं ना तुम्ही मनासारखं तुमच्या, तिला पाठवून दिलं ना गावाला, मग ठीक आहे, आता कशाला वाईट वाटून घ्या. हे जेवण करा. तुम्ही जेवला नाहीत ना तर पारूला वाईट वाटेल. तेवढ्यात मारुती म्हणतो की माझ्या मुलीला माझी खूप काळजी आणि म्हणूनच तिने माझ्यासाठी जेवण बनवून ठेवलंय. आणि सावित्रीला तो सगळं काही ताट भरून ठेवलेलं दाखवत असतो. सावित्री म्हणत असते, पारू ना खरंच खूप चांगली मुलगी आहे. तिला सगळ्यांची खूप काळजी असते, पण तुम्ही तिला इथून पाठवून चांगलं नाही केलं मारुती दादा. इकडे किचनमध्ये आता अनुष्का आलेली असते. तिथे सगळेजण काम करत असतात आणि सावित्री सुद्धा असते. तेवढ्यात ती म्हणते की सावित्री आत्या, मी काय म्हणते, आज ना स्पेशल डिश बनवूया काहीतरी, म्हणजे बदामाचा हलवा बनवला तर चालेल का? मीच बनवते, पण तुम्ही मला जरा हेल्प कराल का? सावित्रीला आता खूप राग येतो. इथून पारू गेली म्हटल्यावरती अनुष्का असं गोडधोड करून खाते, हे तिला सहन होत नसतं. आता सगळ्या बायका तिच्याकडे बघायला लागतात. सावित्री म्हणते, तुम्हाला कामं नाहीत का? चला आपापली कामं करा. आणि सगळ्यांवरती चिडचिड करत असते. तेवढ्यात अनुष्काला ही गोष्ट कळलेली असते. अनुष्का म्हणते, सावित्री तुला काहीतरी विचारलंय मी. त्यावर सावित्री म्हणते की मॅडम सॉरी, मला माफ करा, पण मला तुमची मदत नाही करता येणार. कारण कुठे काय ठेवले नाही फक्त पारूला माहिती होतं. हे किचन तिच्या अंडर होतं आणि सगळं काही तीच बघत होती. या किचनमधल्या सगळ्या गोष्टींची खडानखडा माहिती तिच्याकडे होती. आता सगळ्या गोष्टी शोधायला जरा वेळ लागेल, त्यामुळे मी तुमची मदत नाही करू शकत. आता अनुष्का म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही, पण मी काय म्हणते सावित्री, आता पारू इथे नाहीये म्हटल्यावरती आपण तिची सवय करून घ्यायला हवी हवी आहे. कारण एखाद्या माणसाची आपल्याला सवय असते, तशीच ती माणूस गेल्यानंतर सुद्धा त्याची सवय व्हायला हवी की नाही. आणि फक्त पारू इथे नाहीये म्हणून आपण घरातल्या माणसांच्या जेवणाची गैरसोय नाही करू शकत ना. त्यामुळे मीच आता किचन आपल्या अंडर घेणार आहे आणि मीच सुरुवात करणार आहे कामाची. मी काय म्हणते, मी आदित्यसाठी ना छान कॉफी बनवते आणि तिथूनच कामाची सुरुवात करते. चला व्हा बाजूला. आणि ती सावित्रीचा हात पकडते आणि तिला बाजूला करते आणि आदित्यसाठी कॉफी बनवून त्याच्या रूममध्ये घेऊन जाते. आदित्य म्हणतो, अनुष्का तू इथे काय करते? अनुष्का म्हणते, अरे पारू गावी गेलीये, मारुती मामा तिला गावी पाठवले मारुती मामांनी, आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणली. प्रीतमने पारूला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिने काहीच ऐकलं नाही. मी सुद्धा अहिल्या मॅमकडे जाऊन हात जोडले त्यांच्या समोर आणि पारूला अडवा असं सांगितलं, पण त्याही मला म्हणाला की जाते तर जाऊ दे, आणि कोणीच तिला थांबवलं नाही. त्यामुळे ती गावी गेली आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी कॉफी आणली. आता असं लवकर उठ, कॉफी पी आणि मस्तपैकी फ्रेश हो, नाहीतर ती कॉफी गार होईल. आणि ती पारूने जे आदित्यसाठी रोज आणून फुल ठेवलेलं असतं ते काढायला जाते. तेवढ्यात आदित्य म्हणतो, अनुष्का ते नको काढू फुल, राहू दे तिथे. अनुष्काला आता खूप राग येतो आणि आदित्य असं का बोलतय, त्यामुळे ती खूप संतापलेली असते, पण ती काहीच बोलत नाही. आदित्य म्हणतो, मी पारूला चांगलंच ओळखतो, त्यामुळे ना मी 3 मोजेपर्यंत ती इथे येईल. अनुष्का म्हणते, तुला काय झाले आदित्य? मी तुला आता सांगितलं ना ती गावी गेली, ती परत येणार नाहीये. त्यावर आदित्य म्हणतो, अनुष्का तुझ्यापेक्षा जास्त पारूला मी ओळखतो. आणि तो 1 2 3 असं काउंट करत असतो. तेवढ्यात 3 मोजल्यानंतर पारू तिथे आलेली असते. अनुष्काला आता विश्वासच बसत नसतो की ही पारू इथे काय करते ते, आणि तिचा चेहरा खूप पडलेला असतो. आदित्य म्हणतो, बघितलंस, आता पारू आदित्यसाठी फूल घेऊन येते आणि जास्वंदीचं फूल ती त्या पाण्यामध्ये ठेवते, ग्लासमध्ये ठेवते आणि म्हणते, आदित्य सर येते मी, आणि निघून जाते. आदित्य म्हणतो, अनुष्का ते काय ना, पारूचा श्वास आणि आयुष्य इथेच सुरू होतं आणि इथेच थांबतं. ती मला सोडून, या घराला सोडून कुठेही जाणार नाही, हा माझा विश्वास आहे. आणि तसंच झालं. आणि अनुष्काचा चेहरा आता खूप पडलेला असतो. तिला भयंकर अपमान झाल्यासारखं वाटत असतं. अनुष्का आता अहिल्याकडे आलेली असते आणि ती पारूबद्दल सांगणार. तेवढ्यात तिथे पारू येते अहिल्यादेवीसाठी कॉफी घेऊन. आणि अहिल्यादेवी तिला बघतात आणि म्हणतात, पारू तू इथे काय करतेस? तू इथे कशी आली? तू तर गावी गेली होती ना? पारू आता घडलेला सगळा प्रकार सांगते. ती आणि गणी रिक्षामधून घरी जात असतात. तेवढ्यात आदित्यची गाडी मागून येते आणि त्या दोघांनाही आदित्य थांबवतो आणि म्हणतो, पारू तू कुठे निघालीस? त्यावर पारू म्हणते की मी गावी जायला निघाले. आदित्य आता तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, पारू तू कोण आहेस ग? स्वतःला काय समजते? आणि तुझ्यात आणि माझ्यात काय नातं आहे? त्यावर पारू म्हणते, आपण एक चांगले मित्र आहोत. त्यावर आदित्य असं म्हणतो की हो ना, मग अशी निभवतात का मैत्री? तू मला सांगितलं नाही, विचारलं नाही. विचारायचं सोड ग, एकदाही मला भेटावं असं वाटलं नाही तुला? मला सांगावं असं वाटलं नाही? माझा निरोप घ्यावा असं वाटलं नाही? आणि अशी तडकाफडकी तिथून जायला निघालीस, आणि तुझी काय चूक आहे सांग ना मला. जे काही झालंय तो एक मोठा गैरसमज झालाय आणि तोच दूर करण्याचा मी प्रयत्न करतोय, पण तू अशी निघून जाणं हे त्याच्यावरचं सोल्युशन नाहीये. आणि काय ग पारू, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणारीस का तू? तूच मला सांगते ना, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी सोल्युशन असतं, आणि आज ही वेळ तुझ्यावरच मला सांगण्याची आलेली आहे का? असं का करतेस? कसं वागावं ना तुझ्यासोबत मला खरंच कळत नाहीये पारू. तू कुठेही जाणार नाहीयेस. तर पारू म्हणते, आदित्य सर माझ्यावर चिडू नका, पण मी बाचं ऐकलं. मला असं वाटत होतं की तुमच्या हाताने
देवी आईंमध्ये जे काय मतभेद चालू आहे ते माझ्यामुळे चालू आहे आणि म्हणूनच मी गावी जायला निघाले. त्यावर आदित्य म्हणतो, माझ्यात आणि आईमध्ये कधीच वाद होऊ शकत नाही किंवा आमच्यामध्ये कधीच मतभेद होऊ शकत नाही. आत्ता फक्त थोडेसे गैरसमज झाले आणि ते मी लवकरात लवकर दूर करेल, त्याची तू काळजी करू नको. पण तू इथून जाणं हे त्याच्यावरचं सोल्युशन नाहीये. त्यामुळे चला आत्ताच्या आत्ता उतरा आणि गाडीमध्ये बसा माझ्या. आणि रिक्षावाले काकांचे तो पैसे देतो आणि पारू आणि गणीला घरी घेऊन येतो. हा सगळा प्रकार पारू आता अहिल्यादेवींना सांगत असते आणि त्यांना आपल्या मुलाचा हा स्वभाव बघता खूप आश्चर्य वाटत असतं की आदित्य असा का वागतोय ते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.